केलं जातं। मिलेट हे काही आपल्याला नवं नाही, परंतु हे पूर्वीच्या काही काळामध्ये हे सगळे विस्मरणात गेलेले धान्य आपण आज परत नव्याने वेगवेगळ्या स्वरूपात, वेगवेगळ्या पदार्थांच्या स्वरूपात लोकांपुढे मांडतोय। आणि जसं म्हणतो की जुनं ते सोनं, त्याप्रमाणे ह्या जुन्या गोष्टी खरंच सोनं आहे हे आता लोकांच्या लक्षात यायला लागलंय। त्याच्यामुळे ह्या ज्या काही मिलेट आहेत याचा परत लोकांच्या आहारामध्ये समावेश व्हावा। जे काही विस्मरणात गेलेली ही धान्य आहेत परत लोकांनी आपल्या वेगवेगळ्या आहारामध्ये, वेगवेगळ्या स्वरूपात आपल्या आहारामध्ये घ्यावे, आपल्या मुलांना त्याचं सेवन वाढवावं आणि त्याचबरोबर ही तृणधान्य तयार करून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला सुद्धा गती मिळावी याविषयी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षाच्या निमित्ताने याच्याबद्दल जनजागृती, वेगवेगळ्या क्षेत्रातून जनजागृती केली जाते। तर त्याचाच हा एक भाग म्हणून आज आपण इथे कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव येथे एक मिलेट उद्यान इथे विकसित केलेलं आहे की याच्यात आपण पाहू शकता की आपण जवळजवळ इथे 11 प्रकारचे मिलेट आपण लावलेले आहे। याच्यामध्ये आपण ह्या मिलेटला खरं तर छोटी धान्य सुद्धा म्हणून सुद्धा संबोधलं जातं। तर याच्यामध्ये ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी असेल किंवा वरई ही बऱ्यापैकी धान्य आपल्याला परिचित आहेत, परंतु यांना मिलेट म्हटलं जातं हे पण बऱ्याच लोकांना अजून तेवढंसं पुरेसं माहीत नाही आहे। तर ही धान्य बऱ्यापैकी परिचित आहेत, परंतु ही 4 धान्य सोडूनच अजून जर आपण विचार केला तर राळा असेल, त्याच्यानंतर कोडो असेल, बर्नियान मिलेट असेल, ब्राऊन टॉप मिलेट असेल किंवा भगर असेल, तर ही जी मिलेट आहेत ही सुद्धा खूप महत्त्वाची मिलेट आहेत। याचं सुद्धा प्रोडक्शन घेणं तेवढंच सोपं आहे। तर याच्याबरोबर राजगिरा आणि बकवीट यांना सुद्धा एक सिडो मिलेट म्हणून घोषित केलेलं आहे। तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल मिलेट हे कुठेही रानावर कमी पाण्यात येणारी पिकं आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याला जास्त काही तुम्हाला खतं, औषधं याचा काही करायला, म्हणजे नाचणीसारखं पीक डोंगर उतारावर टाकलं जातं आणि एक 4-5 महिन्यानंतर आदिवासी शेतकरी त्याचं उत्पादन घेतो। म्हणजे जिथे बागायती पीक घेता येणार नाही अशा जमिनीचा सुद्धा वापर आपण ह्या सारखी पिकांचं घेण्यासाठी करू शकतो। त्याचबरोबर आपण जर आहाराच्या दृष्टीने विचार केला तर ह्या मिलेटमध्ये मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे सूक्ष्म जे घटक आहेत हे खूप चांगल्या प्रकारात आहेत। म्हणजे मायक्रोन्यूट्रिएंट म्हणजे जसं आपण म्हणतो खनिजे, लोह, जीवनसत्वे, अशा पद्धतीने जर आपण विचार केला, बाजरीमध्ये जवळजवळ 100 ग्रॅम बाजरी आपण खाल्ली तर 8 ग्रॅम आपल्याला त्याच्यातून लोह मिळतं। सावामध्ये सुद्धा जवळजवळ 100 ग्रॅम म्हणजे सगळ्यात अधिक 100 ग्रॅम सावामधून आपल्याला जवळजवळ 16 मिलीग्रॅम हे लोह आपल्याला त्याच्यातून भेटतं। म्हणजे आपण विचार केला तर गहू आणि तांदळाच्या तुलनेत आपल्याला ह्या मिलेटमधून खूप चांगल्या प्रमाणात आपल्याला जे काही आपले न्यूट्रिएंट किंवा आपण म्हणतो की पोषक द्रव्ये आहेत ही आपल्याला चांगल्या प्रमाणात भेटतात। कॅल्शियमचा जर विचार केला तर नाचणीसारख्या पिकातून आपल्याला 100 ग्रॅम जर नाचणी खाल्ली तर जवळजवळ 344 मिलीग्रॅम हे कॅल्शियम आपल्याला एकट्या नाचणीतून भेटतं। म्हणजे तुम्ही विचार केला तर एक साधारणतः ग्रामीण भागातले शेतकरी एक साधारणतः 1.5 ते 2 भाकरी बऱ्याचदा आरामात खातात आणि जर तुम्ही विचार केला तर एका माणसाची रिक्वायरमेंट ही कॅल्शियमची 600 मिलीग्रॅम असते एका दिवसाची। म्हणजे तुम्ही एकट्या नाचणीच्या याच्यामध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या दिवसाची जवळजवळ अर्ध्यापर्यंतची कॅल्शियमची रिक्वायरमेंट जी आहे ती एकट्या नाचणीसारख्या धान्याचा तुमच्या आहारात वापर करून हे केलं जातं। बघा आपल्याकडे जर पाहिलं आपण बऱ्यापैकी नाचणी सत्व हे लहान मुलांना आहार म्हणून दिलं जातं आणि त्याच्यानंतर वयोवृद्ध माणसांना, कारण हे नाचणी जे आहे की हे नाचणी सत्व खूप पौष्टिक आहे म्हणून आणि लोकांना त्याचे रिझल्ट म्हणजे मुलांना त्याचा चांगला रिझल्ट सुद्धा येतो। त्याच्यानंतर आपण जर पाहिलं की याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट
नावाचे घटक खूप चांगले आहेत. म्हणजे काही मिलेटमध्ये टोकोफेरॉलचं प्रमाण जास्त आहे, काहीमध्ये जे काही अँटीऑक्सिडंट वेगवेगळ्या प्रकारचे आहेत, व्हिटॅमिन सी आहे, याचं प्रमाण जास्त आहे. आणि हे अँटीऑक्सिडंट काय करतात, तर आपल्या शरीरात जे काही टॉक्झिन आहेत त्या टॉक्झिनला बाहेर काढायचं काम हे अँटीऑक्सिडंट करतात. आणि हे अँटीऑक्सिडंट ह्या मिलेटमध्ये जास्त असल्यामुळे जेव्हा आपण मिलेट आहारामध्ये घेतो तर त्यावेळेस आपली बॉडी डिटॉक्सिफाय, म्हणजे आपल्या शरीरात जे काही घाण कचरा आपल्या शरीरामध्ये आहे तो थोडक्यात बाहेर काढण्याचं कामसुद्धा ही जी काही मिलेट आहेत हे मिलेट करतात. त्याचबरोबर याच्यामध्ये सगळ्यात जास्त फायबरचं प्रमाणसुद्धा खूप जास्त असतं. म्हणजे जर गव्हाच्या बदल्यात, म्हणजे गव्हामध्ये ग्लुटेन नावाचं घटक खूप मोठ्या प्रमाणात असतो, परंतु ही सगळी मिलेट ही ग्लुटेन फ्री असतात. ह्या मिलेटचं आता जसं म्हटलं की फायबर जास्त प्रमाणात असल्यामुळे जेव्हा आपण भाकरी खातो तर त्याच्यामुळे आपलं जो काही पोट साफ होणं, म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्रास याच्यामुळे जाणवत नाही. पोट व्यवस्थित साफ होतं आणि आपण म्हटलंच आहे की ज्याचं पोट व्यवस्थित त्याला कुठलाही आजार शक्यतो जवळ येत नाही. तर दररोज पोट साफ होणं हे फार महत्त्वाचं असतं. तर त्याचं चांगल्या रीतीने काम हे ह्या मिलेट जर खाल्ले, आपण आहारात घेतले तर ते पण व्यवस्थित होतं. म्हणजे कॉन्स्टिपेशनचा त्राससुद्धा आपल्याला हे होत नाही. त्याचबरोबर वजन कमी करण्यासाठी जर आपण विचार केला तर ज्यांनी मिलेटचा आहारात समावेश करतात, तर हे मिलेट मी जसं म्हटलं की याच्यामध्ये फॅट जे आहे तेही चांगल्या प्रकारचं फॅट आहे. त्याच्यानंतर हे बऱ्यापैकी म्हणजे वजन पोट हलकं असल्यामुळे, फायबर जास्त असल्यामुळे, आपलं पोट व्यवस्थित साफ झाल्यामुळे वजन कमी करण्यासाठी सुद्धा याचा खूप चांगल्या पद्धतीने ह्या मिलेटचा वापर होतो. आणि रिसर्चमध्ये असंही दिसून आलं आहे की याचा आहारात सातत्याने वापर केल्यामुळे वजनामध्ये चांगल्या रीतीने फरक जाणवलेला आहे. त्याचबरोबर डायबिटीज किंवा मधुमेह जे म्हणतो, तर डॉक्टरसुद्धा अलीकडे खास मधुमेह लोकांना ज्वारीची भाकरी खाण्याचा सल्ला देतात. किंवा कारण याच्यामध्ये जे आपण म्हणतो की ग्लायसेमिक इंडेक्स जी असते, तर ह्या मिलेटची बऱ्यापैकी ग्लायसेमिक इंडेक्स कमी असल्यामुळे मधुमेही रुग्णांमध्ये सुद्धा याचा आपल्याला चांगला फायदा हा दिसून येतो. त्याच्यानंतर जर आपण विचार केला की आता हे मिलेट म्हटलं की बऱ्याचदा लोकांना भाकरी, म्हणजे ज्वारीची भाकरी, नाचणीची भाकरी ह्या स्वरूपात आपल्याला खाता येईल असं बऱ्याचदा वाटतं. आणि शहरी भागातल्या, म्हणजे आता जर रिसर्च पाहिला तर बऱ्याचदा असं पण दिसून यायला लागलं आहे की बऱ्याचशा शहरी भागातल्या महिलांना सुद्धा आता भाकरी करणं सुद्धा कधी कधी अवघड जातं किंवा भाकरी करणं अवघड जातं. तर अशा वेळेस याला पर्याय म्हणून आता रिसर्चने ह्या मिलेटवर वेगवेगळे पदार्थ कसे करता येतील. म्हणजे आपण तांदळाचा डोसा खातो, परंतु जर आपण त्याच पद्धतीने नाचणीचा डोसा केला, आपण ज्वारीचा डोसा केला, बाजरीचा डोसा केला, तर तो त्यासारखाच होतो किंबहुना त्याहीपेक्षा अगदी उत्तम चवीला लागतो. प्रत्येक मिलेटपासून, मग ज्वारी असेल, बाजरी असेल, नाचणी, कोरडो, बर्नियाड, या सगळ्या मिलेटपासून आपण रवा करू शकतो. मग त्या रव्याचा उपयोग आपण जसे उपमा असेल, त्याच्यानंतर रवा असेल किंवा इडली वगैरे वेगवेगळ्या पद्धतीमध्ये आपण ह्या मिलेटचा उपयोग वेगवेगळ्या प्रॉडक्टमध्ये किंवा बेकरी प्रॉडक्टमध्ये ह्या मिलेटपासून वेगवेगळे ब्रेड, त्याच्यानंतर आपण जसं क्रीम रोल किंवा कुकीज, बिस्किटं खातो, तर ही सगळी बिस्किटं सगळे वेगवेगळे प्रकारसुद्धा आपण हे मिलेटपासून करू शकतो. प्रत्येकाचं म्हणजे एक सध्या फक्त हे जुनं ते सोनं आहेच आहे, परंतु फक्त आपल्या आहारात घेण्यासाठी नाही, तर याचा एक कमर्शियलसुद्धा शेतकऱ्यांना, की आता आपण पाहिलं असेल की ज्वारीची सुद्धा किंमत जी की पूर्वी 30-40 रुपये किलो असायची, ती 60 रुपये किलोच्या पुढे गेलेली आहे. बाजरीसारख्या पिकाला सुद्धा एक चांगली किंमत आली आहे. तर शेतकरी बांधवांना आता फक्त हे एक पोषणदायी म्हणूनच नाही, तर एक कमी खर्चामध्ये, कमी पाण्यामध्ये, जे की सध्या आपण पाहतो की पाण्याचा सुद्धा तुटवडा आणि कमी दिवसामध्ये माळरानावर येणारी पिकं म्हणून हे मिलेटचा शेतकरी बांधव आपल्या शेतात सुद्धा एक चांगल्या प्रतीने याचं उत्पादन घेऊ शकतात. आणि याचे जे बाय प्रॉडक्ट्स आहेत, म्हणजे बाय प्रॉडक्ट्समध्ये जसं म्हटलं की मी वेगवेगळे डोसे, चिक्की किंवा ह्या प्रॉडक्टचं आपण सुपरफूड, ह्या मिलेटला काय म्हटलं जातं की सध्या सुपरफूड, कारण हे अँटीऑक्सिडंट जास्त असल्यामुळे डॉक्टर खादरवाली ज्यांनी आहे, हैदराबादचे डॉक्टर आहेत की ज्यांना मिलेट मॅन म्हटलं जातं, यांनी खास कॅन्सर पेशंटसाठी एक मिलेटवर बेस तक्तासुद्धा केलेला आहे. तर त्या तक्त्यामध्ये की एक तक्ता दिला आहे की जर तुम्ही आठवड्यात ते मिलेट वेगवेगळ्या दिवशी खाल्ले तर कॅन्सर पेशंटवर एक चांगला परिणाम त्याचा दिसून आला आहे. जो रिसर्च, म्हणजे हे रिसर्च बोलत आहे.
भरड धान्यांची पेरणी शास्त्रोक्त पद्धतीनं केली जावी. 2 झाडांमधलं अंतर आणि बियाणाचं प्रमाण योग्य असावं. ही धान्य कोणत्याही प्रकारच्या जमिनीत घेतली जाऊ शकतात, पण आधी जमीन लागवड योग्य करावी. पेरणी शक्यतो पावसाचा जोर ओसरल्यावर करावी. ही पिकं कमी पाण्यावरची असल्यानं कोरडवाहू जमिनीसाठी ती संजीवनी ठरू शकतात. आपण हे मिलेटसाठी सरीवर ब्याव त्याची लागवड केलेली आहे यावेळेस. त्याच्या ड्रीपद्वारे याला कमी पाणी लागतं. सगळंच म्हणजे खतं वगैरे काही जास्त प्रमाणात लागत नाही मोठ्या प्रमाणात. पहिलं ही जमीन जी आपल्याला दिसते ती पूर्णपणे खडकाळ होती, म्हणजे जे दगडगोटे वगैरे होते जिथं काही पिकत नव्हतं. तर त्याच्यानंतर आम्ही मग त्याचे नांगरणे वगैरे करून त्या शेणखत वगैरे घालून जमीन व्यवस्थित लागवडीयोग्य केली. त्याच्यात दगडगोटे उचलून त्याच्यानंतर आम्ही मग वाफे त्याच्यात तयार होत नव्हते तर आम्ही त्याच्या बेडचा पर्याय अवलंबला. मग बेडवर लागवड केली. त्याच्यानंतर बेडवर लागवड केल्यानंतर पाण्याचा प्रश्न, तर पाणी हे मिलेटला कमी प्रमाणात लागतं. हे पावसावर येणारं पीक आहे, त्यामुळे याला कमी पाणी असलं तरी चालतं. त्यामुळे आम्ही याला ड्रीप केली. ड्रीप केल्यानंतर आम्ही याच्यावर एक साधारणतः बियाणे लागवड केलेली आहे मिलेटची. त्याच्यानंतर 1-3 महिन्यापासून आम्ही हे करत आहे, मिलेटचं उद्यान चालू केलेलं आहे. म्हणजे मिलेट म्हणजे कसं, आता लोकांना हे नवीनच आहे. म्हणजे पहिलं जुनं सगळं होतं, पण आता लोक मिलेटकडे म्हणजे जास्त करून हे करत नाही. पण नाचणी वगैरे याच्यात जास्त कॅल्शियम वगैरे असतं. पहिले लोक जास्त हे नाचणी वगैरे खायचे, त्यामुळे ते जास्त म्हणजे त्यांच्या शरीरामध्ये कॅल्शियमचं वगैरे प्रमाण जास्त असायचं. म्हणजे हाडे वगैरे जास्त प्रमाणात ढिसूळपणा वगैरे येत नाही याच्यामुळे, कॅल्शियम वगैरे जास्त असल्यामुळे. प्रदर्शन पाहायला आल्यानंतर पहिलं इथं विचारलं जातं का बुवा जे मिलेट उद्यान आहे, बुवा आपण जे त्यांना हे केलं होतं ते मिलेट उद्यान हे कुठं आहे. कारण लोकांना उत्सुकता असते, कारण मिलेट म्हणजे नवीन काय आहे, हे आहे आपलं सगळं जुनंच आहे. पण ऑलरेडी लोकांना आत्ताच्या लोकांना माहीत नाही का मिलेट हे काय आहे, म्हणजे नेमकं कसं उगवतं, ते कसं दिसायला असतं, सावा कसा त्याच्यानंतर सगळं वरई वगैरे कशी असते. आपण उपासाला वरई खातो, पण नेमकं त्यांना माहीत नसतं का ते वरई कुठून म्हणजे कशी तयार होते. तर ते आपण त्यांना प्रत्यक्षपणे दाखवले का कसं वरई जे आपण उपवासाला वापरतो ते तर ती कशी प्रकारे तयार होते और कसं त्याच्यावर प्रोसेसिंग केली जाते, सगळं म्हणजे इथं त्याला माहिती वगैरे दिली जाते. भरड धान्यांचा उपयोग आरोग्यासाठी होतो, कारण त्यात पौष्टिक घटकांचं प्रमाण जास्त आहे. गहू तांदळाला पर्याय म्हणूनही या धान्याचा वापर करता येतो. बद्धकोष्ठता आणि पोटाच्या विकारावर ती उपयुक्त असतात. शिवाय तंतुमय पदार्थांमुळे मधुमेही रुग्णांसाठी ती लाभदायक ठरतात. आम्ही जसा अभ्यास केल्यानंतर कळालं की ह्या मिलेट्सचे जे फायदे आहेत हे आपल्या शरीरासाठी कसे फायद्याचे आहेत. तर जसं की आहे, जर तुमची हेल्थ असेल, तुमची हेल्थ सुधारण्यामध्ये मिलेट काम करतं. मग त्याच्यामध्ये मी सुरुवात केल्यानंतर नाचणी जी आहे, तर मी आमची डेली घरी नाचणीची भाकरी आम्ही बनवतो. ह्या नाचणीच्या भाकरीमध्ये आम्हाला एक फायदा काय जाणवला की आमच्या सगळ्यांचे पाय दुखण्याचं जे प्रमाण होतं, कंबरदुखी आणि पायदुखी, तर ह्याच्यामध्ये आम्हाला फरक जाणवला. मग आम्हाला हा रिझल्ट घरी मिळाल्यानंतर आम्ही ह्याचा उपमा बनवायला सुरुवात केली. मग जो आहे नाचणीचे ढोश्या आज आम्ही घरी पण बनवतो, मुलांनाही ते खायला देते. आणि त्याच्याबरोबर नाचणीचा उपमा रोज सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये आपण नाचणी कशी आहारामध्ये आपण वापरू शकतो ह्याचा विचार केल्यानंतर मला डोसा, उपमा, त्याच्यानंतर आप्पे जे आहेत, तर मुलांच्या ज्या अभ्यासाच्या किंवा बुद्धिमत्तेच्या ज्या लेवल आहे अभ्यासाची, जी त्यांची अभ्यासाला बसण्याची जी कॅपॅसिटी आहे ती सुद्धा खूप चांगल्या प्रमाणे मला वाढलेली दिसली ह्या वर्षभरामध्ये. त्याच्यानंतर त्यांची ग्रास्पिंग पॉवर जी आहे तर खूप ह्याचं सुद्धा प्रमाण मला वाढलेलं दिसलं मुलांमध्ये. तसेच आमच्या घरी सासू सासरे आहेत, तर बऱ्याच वेळा मधुमेहाचा त्रास हा सगळ्याच घरांमध्ये आता आपल्याला पाहावयास मिळतो. तर मधुमेह जी आहे तर ह्या मधुमेहासाठी नाचणी खूप चांगल्यारीत्या काम करते. मग सकाळपासून आपण नाचणी कशी आहारामध्ये वापरू शकतो, तर नाचणीचा शिरा झाला, त्याच्यानंतर नाचणीचा आम्ही सकाळी आमच्याकडे नाचणीची खारी खायला असते. त्याच्यानंतर आमच्याकडे सकाळी नाचणीचा उपमा असतो, किनोवाचा उपमा असतो. त्याच्यानंतर राळ्याचा जो आहे तर राळ्याचं बिस्किट आमच्याकडे अवेलेबल असतं. हा आहारामध्ये समावेश केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की मधुमेहाचा जो त्रास आहे, काही खाल्ल्यानंतर होण्याचा जो त्रास आहे तो कमी होताना आम्हाला दिसला.
त्याचबरोबर पाठदुखी, अंगदुखी आणि पायदुखीचे जे काही आजार होते ते कमी होऊन आम्हाला एक एनर्जी जी आहे बॉडीमध्ये, आज आम्ही सकाळी 4 वाजल्यापासून तर रात्री 11 वाजेपर्यंत एनर्जी घेऊन काम करत असतो. कुठलाही थकवा आम्हाला जाणवत नाही. आता मिलेटचा आहार हे करण्यामध्ये समजा आपण घरातले जे काही मोठी मंडळी आहोत, तर हा आपल्याला एक चव असते आपल्या प्रत्येकाच्या जिभेवर असलेली, तर ह्या जिभेपर्यंत कसं पोहोचता येईल. मग लहान मुलांचा जर विचार केला तर मुलं जास्त प्रमाणात चॉकलेट खातात. मग ह्या बिस्किटमध्ये आपण चॉकलेट ॲड करून कसं मुलांना जास्तीत जास्त मिलेटचा आहारामध्ये वापर करता येऊ शकतो. सकाळी जर ते वेगळ्या प्रकारचं बिस्किट खात असतील तर हे नाचणीचं जे बिस्किट आहे तर त्याच्यामध्ये आपण चॉकलेटचं प्रमाण ॲड करून किंवा चॉकलेटचं डेकोरेशन करून जर मुलांना खायला दिलं तर खूप चांगल्या प्रकारे मिलेट्स हे मुलांच्या आहारामध्ये आपल्याला फायदा करून देतील आणि खाण्याचं प्रमाण देखील वाढेल. भारतात भरड धान्याची लागवड सुमारे 3000 वर्षांपासून केली जाते, याचे दाखले सापडतात. आताच्या काळात या धान्याला आधुनिकतेची जोड देता येते. म्हणजे भरड धान्यापासून तयार केलेली उत्पादनं बचत गटाच्या माध्यमातून विकता येऊ शकतात. या पिकांसाठी गटशेतीचा पर्यायही फायदेशीर ठरू शकतो. आपण आता हे जे मिलेट आहेत हे बऱ्यापैकी जसं म्हटलं की विस्मरणात गेले, तर आपल्याकडे त्याचं प्रोडक्शन एका ठिकाणी एवढं दिसत नाही, परंतु एक बचत गटांना याचे जे प्रॉडक्ट आहेत याला एक सध्या चांगली मागणी आपल्याला दिसत आहे. तर ही मागणी वाढवण्यासाठी जर ह्या महिला बचत गट जे याच्यामध्ये उत्पादन करण्यासाठी पुढे आलेले आहेत, तर त्यांनी आपल्या गटाच्या माध्यमातून जर एकत्र येऊन हे मिलेट गट शेतीच्या माध्यमातून केले तरी ते त्यांना फायद्याचे ठरणार आहेत. कारण गट शेतीमध्ये काय होतं की जो काही खर्च आहे तो शेतीचा कमी येतो आणि शिवाय एकमेकांना एकत्र आल्यामुळे जे शेतीची कामं आहे, सध्या मजूर टंचाई हा एक मोठा प्रश्न लोकांसमोर उभा आहे, तर तो गट शेती केल्यामुळे बराचसा कमी होतो. आणि गट शेती करून हे मिलेट उभे केले आणि त्याच गटाच्या माध्यमातून जर त्यांनी ते जे काही उत्पादन घेतलंय ते उत्पादन पुढे प्रोसेस केलं, लोकांनी आपलं उत्पादन निदान छोटे जे स्केल आहेत शेतकऱ्यांनी उत्पादनामध्ये आपला प्रॉडक्ट उत्पादनाच्या स्वरूपात लोकांपुढे आणावं याच्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आपल्याकडे बऱ्यापैकी एक पीक पद्धती किंवा वेगवेगळ्या एरियामध्ये गेलं तर वेगवेगळ्या क्रॉपिंग पॅटर्न जे म्हणतो आपण ते आपल्याला दिसून येतं. तर अशी सध्याच्या युगात जर आपण विचार केला तर शेतकऱ्याला जर आर्थिक नफा चांगला मिळवायचा असेल तर पारंपरिक शेती न करता शेतीला नाविन्याची जोड देणं आवश्यक आहे. मग त्याच्यामध्ये सध्या मी जे म्हटलं की आपल्याला मिलेटचं लोकांना आरोग्याचं महत्त्व, मिलेटचं आपल्या आरोग्यात काय महत्त्व हे कळाल्यामुळे याला एक चांगलं कमर्शियल भाव किंवा आपल्याला याला एक कमर्शियलिटी प्राप्त झालेली आहे. तर याचा उद्देश लक्षात ठेवून शेतकऱ्यांनी ह्या मिलेटच्या शेतीकडे सुद्धा वळायला हवं. ह्या मिलेटचं उत्पादन जे आहे ते आपण कुठल्याही म्हणजे डोंगर उतारावर किंवा आपल्याकडे जर थोडीशी मुरमाड जमीन असेल किंवा जी जिराईत जमीन म्हणतो आपण आपल्या शेतकऱ्यांकडे, अशा जिराईत जमिनीवर आपल्याला घेता येतं. ॲक्च्युली याचं उत्पादन असं नाही की आपण बागायती पट्ट्यात घेऊ शकत नाही. जर आपण ह्या मिलेटचं उत्पादन बागायती पट्ट्यात घेतलं तर याच्या उत्पादनात तर उलट नक्कीच वाढ होईल. आपल्या बांधाच्या कडेने सुद्धा काही म्हणजे आपले जे काही पिकं आहेत त्याच्या कडेने सुद्धा आपण काही स्वरूपात वेगळ्या बागायती पिकांमध्ये सुद्धा याच्या वरंब्यावर सुद्धा काही ठिकाणी उत्पादन घेतलं जाऊ शकतं. त्याचबरोबर जिथे पाण्याची सोय कमी आहे किंवा पावसाचं प्रमाण कमी असतं अशा भागामध्ये ही वेगवेगळ्या प्रकारचे मिलेट आपण शेतामध्ये घेऊ शकतो. सध्या याच्यावरून बनवलेल्या प्रॉडक्टची मागणी आपल्या देशातच नाही तर परदेशात सुद्धा खूप मागणी वाढत चाललेली आहे. बाजरीच्या खारोड्या जे म्हणतो आपण, बाजरी शिजून जे करतो की मी जसं म्हटलं की भाकरी करणं किंवा मिलेटचं बऱ्यापैकी काय की प्रोसेसिंगवर तेवढा अजून रिसर्च झाला नाही, त्याच्यामुळे त्याचं पीठ हे एक साधारणतः वेगवेगळा म्हणजे कमी, बाजरीचं पीठ फार कमी कालावधीत टिकतं, परंतु आपल्याला आहारात घ्यायचं आहे तर लोक त्याचे प्रोसेस प्रॉडक्ट केल्यानंतर त्याचं लाईफ हे आपण मोठ्या प्रमाणात वाढवू शकतो. म्हणून बऱ्यापैकी त्याचे प्रोसेस प्रॉडक्ट हे मार्केटमध्ये खूप चांगल्या किमतीत विकले जातात आणि ते म्हणजे आपल्या देशामध्ये नाही तर बाहेरच्या देशामध्ये सुद्धा मिलेट बेस एक्सपोर्ट हा खूप मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. मग त्याच्यामध्ये आपले पारंपरिक पदार्थ म्हणजे नाचणीचे पापड असतील, नाचणीचे लाडू असतील, त्याच्यानंतर बाजरीच्या खारोड्या किंवा याचे वेगवेगळे रेडी मिक्सेस सुद्धा बाजारात आता आलेले आहेत. म्हणजे जसं आपण इडली मिक्स, डोसा मिक्स असे वेगवेगळे पाहतो तर ते ह्या वेगवेगळ्या मिलेट तृणधान्याचे मिक्स
सक्सेस हे सुद्धा चांगल्या चांगल्या कंपन्या पॅक करून बाहेर एक्सपोर्टसुद्धा करत आहेत. डायरेक्ट ही धान्य की यांच्या ह्या धान्यांचे वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या स्वरूपात रूपांतर करण्यासाठी धान्यसुद्धा बाहेर सध्या एक्सपोर्ट होत आहेत. या मिलेटमध्ये बरेचसे बायोफॉर्टिफाईड सुद्धा वाण आहेत. बायोफॉर्टिफाईड म्हणजे जैवसंपृक्त. जसं की बाजरीचा जर आपण विचार केला तर बाजरीमध्ये धनशक्ती नावाची ICTP 8203 हे वाण जे की बायोफॉर्टिफाईड वाण म्हणून पुढे आलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपल्या रेग्युलर बाजरीपेक्षा आयन आणि झिंक ह्या दोन्ही घटकांचं प्रमाण हे खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्याचबरोबर आपण परभणी शक्ती, ज्वारीमध्ये परभणी शक्ती वाण आहे की ज्याच्यामध्ये पण आयन आणि झिंकचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि जेव्हा आम्ही ग्रामीण भागात फिरत असतो तेव्हा खरंच ज्यांनी या बायोफॉर्टिफाईड वाणांचा आपल्या आहारामध्ये समावेश केलेला आहे तेव्हा ते सांगतात की आम्हाला याच्यामुळे खरंच लोह वाढलं. किंवा कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून सुद्धा जेव्हा आम्ही ट्रायल घेतो लोकांवर तर तेव्हा सुद्धा बऱ्याचदा लोकांच्या याच्यातून की आमचं आयन म्हणजे HB स्टेटस हे जेव्हा आम्ही या बायोफॉर्टिफाईड वाण आहारात समावेश करतो तेव्हा नक्कीच आमचं ते वाढलेलं आम्हाला जाणवलं. किंवा आम्हाला होणारा त्रास हा HB कमी असल्यामुळे होणारा त्रास हा बऱ्यापैकी महिलांमध्ये कमी झालेला सुद्धा दिसून आलेला आहे. नाचणी या भरड धान्य